नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DP's रॉयल अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाची न्यूज पाहणार जी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेच, पण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये पण आयुष्याशी पण ती निगडीत आहे। क्लिअर? मग त्या दोन न्यूज कुठल्या आपण आज महत्त्वाच्या पाहणार आहे ते इथं तुम्हाला दिलेले आहे। मी बघा, आपण हेडलाईन काय घेतलेली आहे, वादग्रस्त 100 रुपयाची जी नेपाळ देशाची चलनी नोट आहे त्याबाबत आपण आज बोलणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे जगातील पहिली CNG बाईक नुकतीच लॉन्च होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये। ती कोणती कंपनी सुरू करणार आहे आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहे आपण आजच्या त्या न्यूजमध्ये पाहणार आहे। म्हणजे ह्या दोन महत्त्वाच्या न्यूज आज आपल्याला पाहिजे। एक म्हणजे 100 रुपये नेपाळ देशाची चलनी नोटेबाबत काय नेमकी वादग्रस्त का आहे ते आपण पाहणार आहे। आणि दुसरं म्हणजे जी CNG बाईक सुरू होणार आहे जगातली पहिली, ती कोणती कंपनी सुरू करणार आहे, कोणत्या देशात सुरू होणार आहे ते आपण पाहणार आहे। क्लिअर? ह्या दोन महत्त्वाच्या न्यूज आहेत आपल्या आजच्या। तर पाहूया, सगळ्यात पहिल्यांदा नेपाळ देशाची जी 100 रुपयाची नोट आहे ती चर्चेत आहे किंवा वादग्रस्त आहे। ते का वादग्रस्त आहे? नुकतीच म्हणजे काही दिवसांपूर्वी तर नेपाळ देशाने नवीन 100 रुपयाची नोट जारी केली। क्लिअर? मग त्याच्यामध्ये काय केलं बघा, इथं तुम्हाला फोटो दिसतोय, त्या फोटोमध्ये त्यांनी हिमालय दाखवलेला आहे आणि इथं त्यांनी दाखवलं बघा 100 रुपयाची नोट आहे नेपाळ राष्ट्र बँकेची। तर ही वादग्रस्त का ठरली? कारण की नुकतीच त्यांची बैठक पार पडली त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या म्हणजे राष्ट्रपतीच्या अध्यक्षतेखाली। तर त्यांनी 100 रुपयाच्या नोटेला मान्यता दिली आणि त्या 100 रुपयाच्या नोटेवरती त्यांनी काय केले, भारताचे काही भाग त्यांचे स्वतःचे म्हणून दाखवले। मग भारताचे असे कोणते भाग त्यांनी स्वतःचे म्हणून दाखवले? तर आपल्याला माहिती हिमालय पर्वतरांग खूप मोठी, जवळजवळ 2400 किलोमीटर लांबीची हिमालय पर्वतरांग आहे। किती? जवळजवळ 2400 किलोमीटर लांबीची आपली काय नुसती हिमालय पर्वतरांग। हे फक्त भारतापुरती मर्यादित नसून भारत देश आहे बघा। हिमालय पर्वतरांग कुठे कुठे येते? आपला भारत आहे, त्यानंतर पाकिस्तान आपला शेजारी, त्यानंतर चीन आहे, चीन नंतर आपण जर पाहिलं तर नेपाळ आहे, नेपाळ नंतर आपण पाहिलं भूतान आहे, भूतान नंतर काही भाग म्यानमारचा येतो, तर म्यानमारला सुद्धा काही प्रमाणामध्ये लागून आहे। अशा वेगवेगळ्या देशांमध्ये ही आपली हिमालय पर्वतरांग लागून आहे। मग एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी या पर्वतरांगेचा उपयोग केला जातो। म्हणून मग ह्या पर्वतरांगेतील खिंड खूप महत्त्वाचे आहे। जसं आपण आपल्याकडे घाट म्हणतो तसं इकडे खिंड खूप महत्त्वाचं आहे। म्हणून मग खिंडीचा वापर करून एका देशातून दुसऱ्या देशात जाता येतं। मग काय झालं, मग भारत देश समजा आपण हा यातला भारताचा काही भाग आहे, हा वरचा समजा तिबेटचा काही भाग आहे जो चीनच्या ताब्यामध्ये, इथं नेपाळ आपण जर पाहिलं बघा, इथं आपण म्हणू इथं भारताची हद्द आहे, इथं तिबेटचा भाग आहे म्हणजे जो चीनच्या ताब्यात येतो, आणि इथं नेपाळची हद्द आहे, नेपाळ देश आपण म्हणू। तर ह्या तिघांच्या बाँड्रीवरती इथं मी जो गोल केलेला त्या बाँड्री लाईनवरती जो उत्तराखंड आपल्या भारतातल्या कोणत्या राज्याला लागून आहे? उत्तराखंड। मग उत्तराखंड, नेपाळ आणि तिबेट यांना लागून असलेल्या काही खिंडी म्हणजे आपण जर पाहिलं तर तशा भरपूर खिंडी आहे। मना नावाची खिंड आहे, मना, त्यानंतर नीती आहे, त्यानंतर लिपुलेख आहे, कुठली? लिपुलेख आहे, त्यानंतर काला पाणी आहे। क्लिअर? कुठला आहे? काला पाणी आहे। क्लिअर? अशा वेगवेगळ्या लिंपियाधुरी अशा वेगवेगळ्या खिंडी आहे। क्लिअर? आणि या सगळ्या खिंडी उत्तराखंड आपल्या देशातल्या कोणत्या राज्यात येतात? उत्तराखंड राज्यामध्ये येतात। या उत्तराखंडमधल्या वेगवेगळ्या खिंडीतनं आपल्याला काय करता येतं, तर तिबेटमध्ये, नेपाळमध्ये जाता येतं, हिमालयाचा जो भाग आहे तो। तर आपले भरपूर भाविक जे आहेत त्यांना कैलास पर्वत रांगेमध्ये किंवा कैलास पर्वत जिथं भगवान शिवांचं किंवा शंकराचं निवासस्थान आपण म्हणतो तिथं जायचं असेल दर्शन घ्यायला, तर या वेगवेगळ्या खिंडीचा ते काय करतात, वापर करतात। म्हणून मग काय झालं, हे तिन्हीवरती प्रत्येकजण आमचीच ती खिंड आहे किंवा आमचीच ती जागा आहे असं दाखवतो। भारत देश म्हणतोय या खिंडी आमचीच आहे, आमच्या हद्दीत येतात। नेपाळ पण म्हणतोय आमच्या हद्दीत आहे म्हणून त्या आमचाच भाग आहे। आणि तिबेट, ह्या तिन्ही याच्यावरती पण म्हणजे ह्या तिन्ही पण देशांचा आपण म्हणू वाद एक प्रकारे चालू आहे। मग तो वाद सोडवण्यासाठी प्रत्येक वेळेस त्यांनी बैठकीत काय सांगितले, आपण सगळ्यांनी एकत्र बसून त्याच्यावरती तोडगा 100% काढू। पण अचानक काय झालं, काही दिवसांपूर्वी 100 रुपयाची नवीन नोट लॉन्च झाली आणि त्याच्यामध्ये नेपाळने काय केलं, तर लिपुलेख, काला पाणी आणि लिंपियाधुरी बघा, 3 खिंडी कुठल्या? लिपुलेख, काला पाणी आणि लिंपियाधुरी ह्या तिन्ही खिंडी त्यांच्या स्वतःच्या नेपाळ या देशाचा अविभाज्य भाग आहे असं डिक्लेअर केलं। आणि त्यांनी त्या 100 रुपयाच्या नोटेवरती त्यांनी काय केलं, ते प्रिंट आउट केलं
त्याच्यामुळं भारताने त्याच्यावरती आक्षेप घेतला, संताप व्यक्त केला, पण त्यांनी त्याच्यावर डिक्लेअर केले. त्यांच्या ज्या नेपाळ सरकारच्या ज्या प्रवक्त्या आणि त्यांच्या जे माहिती दळणवळण मंत्री आहे रेखा शर्मा, त्यांनी याची संपूर्ण माहिती प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली. मग त्याच्यामुळे आता नवीन वाद उफाळण्याचे चान्सेस आहे. सध्या भारत हा देश निवडणुकीला सामोरे जाते, पण आपण नंतर पाहूया सरकार त्याच्याबाबत कोणता निर्णय घेतोय आणि नेपाळबरोबर कसं सामंजस्य करार करतोय. क्लिअर. मग आपल्याला याच्यामध्ये MPSCच्या दृष्टिकोनाने प्रश्न येईल, बाबा कोणत्या देशाने 100 रुपयाच्या नोटेवरती भारताचे जे 3 भाग आहे किंवा जे खिंड आहे, लिपुलेख, कालापाणी आणि लिंपिया-धुरी, हे स्वतःचा अविभाज्य भाग दाखवले, तर त्याचं उत्तर असणार आहे नेपाळ हा देश. क्लिअर. तर ही झाली आपली पहिली महत्त्वाची न्यूज. ओके. त्यानंतर आपण पुढे दुसऱ्या न्यूजकडे जाऊया. तर दुसरी न्यूज आपण जर पाहिली तर दुसरी एक महत्त्वाची न्यूज आपल्या जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण महत्त्वाची आहे आणि आपल्या दैनंदिन आयुष्याशी पण निगडीत आहे. सध्या पेट्रोलचे दर भरपूर वाढत चाललेले आहे. क्लिअर. पेट्रोल डिझेल वाढत चाललेलं आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता इलेक्ट्रॉनिक बाईक पण मार्केटमध्ये आलेली, पण जगामध्ये पहिल्यांदाच CNG बाईक येणार आहे. मग आता ती CNG बाईक कोणती कंपनी आणणार आहे किंवा कोणत्या देशामध्ये ती CNG बाईक सुरू होणार आहे ते आपण पाहणार आहे. क्लिअर. म्हणजे एक नवीन पर्याय पेट्रोल डिझेलला आणि इलेक्ट्रॉनिक बाईकला. कारण इलेक्ट्रॉनिक बाईक वापरायची का नाही भरपूर जण प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आहे, पण त्याच दृष्टिकोनाने या दोघांना पण दिलासा देण्यासाठी किंवा नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आता CNG बाईक येते. काय येते मार्केटमध्ये? CNG बाईक. तर ही CNG बाईक पहिल्यांदा भारतामध्ये लॉन्च होणार आहे आणि भारतीय कंपनी कुठली? बजाज. बघा इथं मी सिम्बॉल त्यांचा दिलेल्या कंपन्याचा, ते म्हणजे कोणती कंपनी लॉन्च करणार आहे? बजाज. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथं तयार होतो का जगातील, क्लिअर, जगातले किंवा भारतातले आपण म्हणू का पहिली CNG बाईक कोणती कंपनी लॉन्च करणार आहे? बजाज कंपनी लॉन्च करणार आहे. त्या कंपनी ती जी कंपनी CNG बाईक लॉन्च करणार त्या बाईकचं नाव आहे ब्रुझर. काय नाव आहे? ब्रुझर 125 CNG. जसं आपण पल्सरची 120, 180 किंवा 200 आपण पाहतो, जे CC असतं. 125 म्हणजे काय? CC असतं ते. क्लिअर. मग आपल्याला त्या गाडीचं नाव विचारतील तर गाडीचं नाव लक्षात ठेवा. इथं मराठीत पण मी लिहितो. गाडीचं नाव काय असणार आहे? ब्रुझर 125 CNG. ही भारतातली आणि जगातली सुद्धा पहिली CNG बाईक असणार आहे. ब्रुझर हे नाव बजाज कंपनीने 2016 मध्येच पेटंट केलेलं आहे. कधी पेटंट केलेलं आहे? 2016 मध्येच पेटंट केलेली आहे आणि ती जून 2024 मध्ये तारीख त्यांनी दिलेली आहे 18 जून 2024 मध्ये ही गाडी भारतामध्ये काय होणार आहे? लॉन्च होणार आहे. क्लिअर. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जर प्रश्न आला आपल्याला जगातली पहिली CNG बाईक कोणती कंपनी सुरू करणार आहे तर बजाज कंपनी. तर गाडीचं नाव जर विचारलं तर गाडीचं नाव आहे ब्रुझर 125. आणि असं ॲव्हरेज जर आपण जर पाहिलं तर ही गाडी 1 किलो CNG मध्ये, ही गाडी 1 किलो CNG मध्ये जवळजवळ किती किलोमीटर जाणार? 80 किलोमीटर जाणार. म्हणजे आपण जर CNGची किंमत जर पाहिली सध्या 80-90 रुपयाच्या आसपास आहे. समजा आपण 80 रुपये किंवा 83 रुपये काय असेल ती किंमत आपण जर पकडली तर 80 रुपयात 80 किलोमीटर जाणार. म्हणजे याचा अर्थ 1 रुपयामध्ये ती गाडी 1 किलोमीटर जाणार. म्हणजे आपल्या सामान्य लोकांना ती परवडणारी आहे आणि ती किंमत पण सामान्य लोकांना परवडेल ह्या हिशोबाने बजाज कंपनी ती लॉन्च करणार आहे. त्याच्यामुळं दोन्ही पण महत्त्वाच्या न्यूज लक्षात ठेवा. एक तर पहिल्यांदा आपण 100 रुपयाची जी वादग्रस्त नोट आहे ती कुणी सुरू केली? तर नेपाळ या देशाने सुरू केली. दुसरी महत्त्वाची जी न्यूज आहे ती म्हणजे जगातली पहिली CNG बाईक कोणत्या कंपनीने सुरू केली? तर त्या कंपनीचं नाव आहे बजाज. ह्या दोन्ही पण न्यूज आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाची आहे. क्लिअर. धन्यवाद.